तर जय महाराष्ट्र भावांनो, आपण फॉरेस्ट गार्डची फायनली एक बॅच घेऊन येतोय. ठीक आहे. तर ह्या बॅच मध्ये मी तुम्हाला एक 100% गॅरंटी देऊ शकतो ऑन स्टॅम्प पेपर की तुम्हाला 90 प्लस मार्क, 120 पैकी 90 प्लस मार्क जाणार. तुम्ही हा प्रॉपर कोर्स मधून अभ्यास केला, होमवर्क केला तर. आणि जर नाही आला स्कोर तर तुम्ही रिफंड घेऊ शकता. ह्याची जेवढी पण कोर्सची फी आहे ती रिफंड घेऊ शकता. आता लय जणांचा प्रश्न येईल की युट्यूब वरती लेक्चर्स व्हिडिओ पोस्ट का नाही करत आहे. ठीक आहे, पेड का ठेवलं. तुम्हाला एक जेन्युइनली सांगतो, जिथं आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याची काय आपल्याला इथं अमाऊंट पे करावी लागते, क्लासेसला म्हणा, लेक्चर्सला म्हणा, टीचर्सला म्हणा, जेणेकरून आम्हाला फायनल डिसिजन घ्यावा लागला. आता या कोर्स मधून आपण काय काय करणार आहे तुम्हाला एक सांगतो की आपली ही जी कोर्सची फी आहे, ठीक आहे, 300 रुपीज असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण रेकॉर्डेड बॅच देणार आहे. त्याच्यामध्ये बघा बुद्धिमत्ते जवळपास एक 18 ते 20 टॉपिक असतील, मराठीचे पण तेवढे टॉपिक्स असतील, जीकेचे तुमचे 14-15 टॉपिक्स असतील आणि इंग्लिशचे 10 ते 12 लेक्चर्स रेकॉर्डेड असतील. तर आता तुम्हाला वाटेल की लाईव्ह लेक्चर का घेत नाही. बघा, लाईव्ह लेक्चर तुमचा टाइम वेस्ट होणार सुरुवातीला. लाईव्ह लेक्चर कधी घेणार, जसं एक्झाम्पल आता तुम्हाला वाटेल की 30 जानेवारी टार्गेट काय दिले ह्याच्यामध्ये. हे बघा, तुमची वनरक्षीची ऍड अजून लवकर येणार नाहीये. तर आपण काय करतोय, जसं की 30 जानेवारी पर्यंत आपण सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तर तुमची एक ऍड माझा अंदाजे फेब्रुवारी ते मार्च पर्यंत येऊन जाईल. समजा याच्या वेळेस ऍड आली याचा अर्थ असा नाही होत की तुमची लगेच एक्झाम होणार आहे. तिथं तुम्हाला काही कालावधी भेटेल फॉर्म भरायचा. मग फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचं 2 ते 2.5 महिन्यानंतर एक्झाम होणार. तर आपण एक अंदाजित पकडू की 31 एप्रिलला तुमची एक्झाम आहे, अंदाजित, कन्फर्म अजून नाहीये. तर आपण काय करणार, ह्याच्या 20 दिवस आधी, म्हणजे एक प्रकारे 20 दिवस आधी म्हणजे 20 एप्रिल पासून आपण डेली लाईव्ह येणार, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात अजून त्याच्यावर चर्चा करू आपण. हा, आणि जेव्हा तुमचे बॅच वाईज चालू झाले, जसं की तुमची 31 एप्रिलला पहिला एक्झाम झाला, त्या दिवशी आपण अनालिसिस करून सुद्धा या व्हिडिओ इथेच पोस्ट करणार आहे. आणि तुमचा याच्यात खूप फायदा होईल जर तुम्ही रेग्युलर अभ्यास केला तर. आणि शेवटी एक टीचरचं काम असतं तुम्हाला एक हात धरून चालवणे आणि पळायचं काम ते तुमचं आहे. आता जर तुम्हाला अजून टेस्ट सिरीजची काही माहिती पाहिजे, या व्हॉट्सअपला तुम्ही डायरेक्ट मेसेज करा, पूर्ण तुम्हाला मी कोर्स सेंड करेन. आता आपण एक सगळ्यात म्हणजे लय मोठा प्रश्न पडलाय मुलांचा की एक्झाम कोण घेणार आहे. जसं की एक्झाम कोण घेणार आहे, टीसीएस घेणार का एमपीएससी घेणार, राईट. सगळ्यांचा प्रश्न आहे टीसीएस घेणार आहे का एमपीएससी घेणार आहे. त्याच्यामुळे फायनल एक आपण असा डिसिजन घेतला, एमपीएससी घेऊ अदरवाइज एक्झाम टीसीएस घेऊ. ठीक आहे, आपण ह्याला राहणार 100% प्रिपेअर. म्हणजे एक्झाम्पल 2019 ला काय झालं होतं की गणित सुद्धा येत होतं बुद्धिमत्तेत. या वर्षी जर आपल्याला जीआर आला की गणित येणार आहे, त्याच्यासाठी पण आपण ऑलरेडी प्रिपेअर राहणार आहे. पण आता सध्या हे गणित निग्लेक्ट करून टाका, कारण गणितचे यायचे चान्सेस 98% नाही आहेत. पण म्हणतात ना 2% पण पॉसिबिलिटी येऊ शकते, आपण त्याच्या सुद्धा तयारीत राहणार आहे. आता जीकेचं काय आहे तुम्हाला सांगतो. जीके टॉपिक खूप वॉश आहे, तुम्ही सध्या त्याच्यावर टाइम नका घालू. तुमचे जे बाकीचे 90 मार्क आहेत त्याच्यावर फोकस करा. कारण जीके टीसीएस घेऊ, आयबीपीएस घेऊ, नाहीतरी एमपीएससी घेऊ, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. पोलीस भरती सारखं नाही की बाबा एका पुस्तकातलं केलं आणि ते आलं. तुम्हाला 2019 चे क्वेश्चन येऊ शकतात करंट्स वाले, 21 चे येऊ शकतात, 23 चे येऊ शकतात, 25 चे येऊ शकतात, 24 चे येऊ शकतात. आणि आपल्या एवढ्या छोट्या मेंदूमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात ठेवणार, या गोष्टीचा पण आपण विचार करणार. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाहीये. जीकेचे तुम्हाला सांगतो, आम्ही जरी कोर्स मध्ये अख्खं जरी जीके शिकवलं तरी तुम्हाला मोजून 3 ते 4 क्वेश्चन्स प्रॉपर येणार. आणि जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुमचे प्रत्येकाचे 11 ते 12 क्वेश्चन एक टॉपरचे येतात. आता गोष्ट समजली. माझं एवढंच मिनिंग आहे, मी जीकेचे म्हणजे समजा मी जीकेचे लेक्चर्स घेतले तर मी कुठले घेणार, ऍज 100% पॉसिबिलिटी आहे की ह्याचेच प्रश्न विचारतात. जसं की एक्झाम्पल देतो, नृत्य डान्स फॉर्म्स असतात त्याच्यावर लेवल विचारतात. जसं की झारखंडचा सरूल, महाराष्ट्राची लावणी,
गोवाची लावणी हे नृत्य आहेत. ठीक आहे, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. परत 2023-21 वन अहवाल ह्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. परत कलमवर एक क्वेश्चन येऊ शकतो. सगळ्यात भारी टॉपिक म्हणजे 2011 जनगणना. ठीक आहे, असे खूप सारे टॉपिक्स आहेत. आपण सगळ्या सिलेबस डिस्क्लोज करू शकत नाही. आपण आता सध्या एक इंट्रोडक्शन दिलं. जीकेचे आपण असे टॉपिक्स घेणार जे एक्झामच्या रिलेटेड आहेत, सगळे पीवायक्यू आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स पण आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. आता राहिली गोष्ट बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेच्या जवळपास किती टॉपिक्स आहेत आपले आता सध्या जेवढे मी टॉपिक्स केलेत 19 टॉपिक म्हणजे 19 क्वेश्चन्स म्हणा. ह्याच्या रिलेटेड अजून सारे क्वेश्चन्स आपण कव्हर अप करणार आहेत. ह्याच्यामध्ये मी घड्याळ सुद्धा ऍड केलंय. ज्यांनी माझे युट्यूबला व्हिडिओ बघितलेत त्याच्यामध्ये थोडीशी अजून सुधारणा केली, अजून त्याच्यामध्ये क्वेश्चन्स ऍड केले. अशा टाईपचा आपण जीके करणार आहे. आणि जीके मध्ये तुम्हाला सांगतो इथं 30 मार्क यायलाच पाहिजे. जर तुम्ही हा कोर्सचे व्हिडिओ बघून आणि फक्त होमवर्क जरी केला तरी तुमचे बुद्धिमत्ता 30 मार्क फिक्स आहेत. ओके, मराठीचं पण सेम, कारण मराठीचं आपण एवढं शिकवणार आहे की तुम्ही पोलीस भरती द्या, तलाठी भरती द्या, अदरवाईज कुठलीही सरळ सेवा द्या. मराठी एवढ्या ह्याच्यातून तुमचं बेसिक कव्हर अप होणार. हा, एमपीएससी ची जी एक्झामला मराठी असतं ते ह्याच्यातून कव्हर होणार नाही. आपण बेसिक कव्हर अप करणार, काही ट्रिक्स युज करणार. आणि माझा तर होमवर्क आहे. होमवर्कमुळे तुम्हाला मी अजून फायदा होईल. छोट्या नोट्स प्रोव्हाइड करणार त्या लेक्चरच्या खाली. इंग्लिश साठी आपले जगदीश सर आहेत. इंग्लिश बघा, लय मुलांचं असं आहे की बाबा बेसिक कव्हरअप नाहीये. ठीक आहे, मान्य, तुमचं कव्हरअप नसून द्या. पण आपण इंग्लिशचं पण काय करणार, ज्या पोरांचं लय इंग्लिश वीक आहे ना आणि त्यांनी जरी इथून इंग्लिश केलं तरी त्याचे मिनिमम 8 क्वेश्चन राईट यायला पाहिजे. या ट्रिकने आपण तिथं अभ्यास करू. होमवर्क आहे 8 क्वेश्चन. ज्याचा अभ्यास नाहीये त्यांचा आणि ज्यांचा अभ्यास आहे त्यांना कमीत कमी 14, 13, 15 या रेंजमध्येच राहायचे आपल्याला. आणि ओव्हरऑल करून मी काय सांगतोय तुम्हाला, ज्याचा आता सध्याचा ऍव्हरेज स्कोर सध्याचा ज्याचा स्कोर एक 60 ते 70 असेल तो पोरगा कमीत कमी 94 प्लस जाईल. ठीक आहे, आणि ज्याचा ऑलरेडी 90 स्कोर आहे त्याचा कमीत कमी 108 म्हणा, 110 म्हणा या रेंजमध्ये तर तो गेलाच पाहिजे. आणि ज्याचा अभ्यास पूर्णच काहीच नाहीये, तो झिरोतनं सुरुवात करतोय, त्याला सुद्धा 90 प्लस जाईल. आता तुम्ही म्हणणार ह्याचे आता 4 आणि ह्याच्यात 90. हे बघा, स्कोरचे 2-2 मार्क वाढवायला खूप मेहनत करायला लागते. 90 आणि 94 मध्ये खूप मोठा फरक आहे. 4 मार्क म्हणजे तुमचं सिलेक्शन घालवतं. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला सरळ भाषेत सांगतो, माझं काम आहे एवढंच की तुमचं एक्झाम मध्ये स्कोअर करणं. फिजिकलची तयारी ती तुम्हालाच करायची आहे, कारण फिजिकलची तयारी कुठलाच टीचर ऑनलाईन करू शकत नाही. ओके, आपण होमवर्क कशा टाईपचा घेणार आहे आपण त्याच्यावर पण चर्चा करू. हे बघा, आता तुम्हाला जर हा कोर्स विकत घ्यायचा असेल तर तुम्ही काय करणार, प्ले स्टोअरला नाव काय सर्च करायचं, रविराज देसाई सर्च करा. आणि रविराज देसाई सर्च केल्यानंतर एक असा लोगो येईल, त्याला डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर वनरक्षक मध्ये आपला कोर्स अवेलेबल होऊन जाईल. पण आता सांगतो, तुम्हाला होमवर्क करणं कंपल्सरी राहील आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं कंपल्सरी राहील. आणि ज्या पण मुलांनी आपला कोर्स विकत घेतलेला आहे, जसं की ह्याच्यावर इन्व्हेस्ट केले, प्रत्येक विद्यार्थ्याला टेस्ट सिरीज मध्ये मी कुपन कोड देणार आणि त्याला जवळपास 60% ऑफ कोड भेटून जाईल. म्हणजे ही एक प्रकारे तुम्हाला टेस्ट सिरीज एक 30 ते 20 रुपयात पडून जाईल. अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर काम करणार आहे. आणि नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा अजून काय आपण ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो का, काय नाही करू शकत. आणि जय महाराष्ट्र हा व्हिडिओ नक्की शेअर करा जो मुलगा एक वनरक्षकची तयारी करत आहे.